Hello students, now in this video we will start new topic, new chapter, dual nature of radiation and matter. Okay, now see, first MCQ, the energy of photon of wavelength lambda is given by, बेसिक फॉर्म्युला जो आहे एनर्जीचा E इज इक्वल टू काय एच न्यू, E इज इक्वल टू काय एच न्यू. ओके, आपल्याला आन्सर लिहायचं आहे लॅम्बडाच्या भाषेमध्ये, मग न्यूची सबस्टिट्यूशन करायची असते. आपल्याला माहिती C इज इक्वल टू काय असतं न्यू लॅम्बडा. सो न्यूची किंमत काय येईल मग C बाय लॅम्बडा, म्हणजे ओव्हरऑल काय येईल न्यूच्या जागेवर C बाय लॅम्बडा म्हणजे एच न्यू म्हणजे HC बाय लॅम्बडा. हे बघा E इज इक्वल टू एच न्यू, न्यूची किंमत जर आपण याच्यावर काढलं C इज इक्वल टू न्यू बाय लॅम्बडा म्हणजे वेलॉसिटी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ. सो फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू C बाय लॅम्बडा. सो SC बाय लॅम्बडा D. The rest mass of photon is 0 E. Third, the momentum of photon of energy h nu will be. मोमेंटमचा जो फॉर्म्युला आपल्याकडे आपल्याला इन टर्म्स ऑफ डी ब्रॉग्ली वेवलेंथ माहिती आहे, आपण डी ब्रॉग्ली हायपोथेसिस शिकलेलं आहे. P इज इक्वल टू एच अपॉन लॅम्बडा. आन्सर आपल्याला लिहायचं आहे फ्रिक्वेन्सीच्या भाषेत, म्हणून मागच्या वेळेसचं नेमकं उलटं करायचं. C इज इक्वल टू म्यू लॅम्बडा. मागच्या वेळेस आपण लॅम्बडाच्या भाषेत आन्सर काढला जाता न्यूच्या भाषेत आहे, त्यामुळे सबस्टिट्यूशन कोणाची येईल लॅम्बडाची. इथे काय पाहिजे आपल्याला H अपॉन लॅम्बडा, 1 अपॉन लॅम्बडा. मग 1 अपॉन लॅम्बडा किती येईल तुमचा, हे इकडे जाईल हे इकडे जाईल, न्यू बाय C ही किंमत टाकली तर H न्यू बाय C B. If the distance of 100 watt lamp is increased from a photocell, the saturation current I in a photocell varies with distance D. See, distance वाढलं तर इंटेन्सिटी कमी होत जाते, म्हणजे रिलेशन काय आहे इनव्हर्स. पण याचं जे प्रॉपर रिलेशन आहे ते आहे इंटेन्सिटी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू D स्क्वेअर. सो आन्सर काय येईल आपलं D. ओके, नाउ photoelectric effect is an example of inelastic collision. काय येते inelastic collision. ओके, सो inelastic collision का आता inelastic collision आहे बघा. That is, see, when light energy incident on a metal surface, that is photons incident on the metal surface, as photon incident on metal surface, they collide with, you can say, electrons. Okay, now energy possessed by that electrons here is different. तिथनं जे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात त्यांची कायनेटिक एनर्जी मात्र प्रत्येकाची काय असते वेगळी असते. इलास्टिक कोलिजनमध्ये काय असतं मोमेंटम आणि कायनेटिक एनर्जी दोन्ही कॉन्झर्व्ड होतं. इनइलास्टिक मध्ये काय होतं मोमेंटम कॉन्झर्व्ड असतं आणि कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व्ड नसते. त्यामुळे इथे कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रॉनची वेगवेगळी असल्यामुळे आपल्याला काय आन्सर लिहावं लागेल इनइलास्टिक कोलिजन B. द मोमेंटम of a photon in an X-ray beam of 10⁻⁻10 मीटर वेवलेंथ. सोपं आहे, मागच्या जो आपण वापरलाय तो फॉर्म्युला डी ब्रॉग्ली हायपोथेसिसचा. ॲज P इज इक्वल टू H अपॉन लॅम्बडा. H ची किंमत आहे प्लँक्स कॉन्स्टंट 6.63 इंटू 10⁻34. लॅम्बडा प्रोव्हाइड केलेला आपल्याला 10⁻10 मीटर. सो सिंपल आहे, हे -1 +1 होईल 6.6 इंटू 10⁻24 kg मीटर पर सेकंड. B. Which of the following statements is not correct? Okay, so हे बघा, photographic plates are sensitive to infrared rays. Correct है. Photographic plates are sensitive to ultraviolet rays. Yes, photographic plates sensitive असतात प्रत्येकाला. Okay. Infrared rays are invisible but can cast shadows like visible light. Yes, IR ray आपल्या रिमोट कंट्रोल मध्ये पण बघा रिमोट थ्रू चॅनल बदलतो म्हणजे काय असतं तर IR रेड असतात, ते म्हणजे इनविजिबल असतात. हे बरोबर आहे. इन्फ्रारेड फोटॉन्स हॅव मोर एनर्जी दॅन फोटॉन्स ऑफ विजिबल लाईट. नाही, त्याला कारण असं आहे ईचं आपण रिलेशन बघितलं, E इज इक्वल टू एच न्यू आणि न्यू इज इक्वल टू C बाय लॅम्बडा. म्हणजे ईचं रिलेशन काय आहे इनव्हर्स रिलेशन आहे वेवलेंथ बरोबर आहे. बघा एनर्जीचं रिलेशन वेवलेंथ बरोबर कसं आहे इनव्हर्स, म्हणजेच काय E लॅम्बडा ईचं रिलेशन कसं आहे इनव्हर्स. मग आता याच्यामध्ये इन्फ्रारेडची जी वेवलेंथ असते ती व्हिजिबल पेक्षा काय असते जास्त असते. मग जर इन्फ्रारेडची वेवलेंथ जास्त असेल तर एनर्जी काय असेल कमी. सो इन्फ्रारेड एनर्जी लेस दॅन व्हिजिबल. इथे काय विचारलेलं आहे इन्फ्रारेड फोटॉन्स हॅव मोर एनर्जी दॅन फोटॉन्स. हे रॉंग आहे, सो नॉट करेक्ट D. The energy of photon of light of wavelength 5000 angstrom is approximately 2.5 electron volt. This way,
द एनर्जी ऑफ एन एक्स-रे फोटॉन ऑफ वेवलेंथ 1 एंगस्ट्रॉम वुड बी. हे सोपंच आहे, सेम फॉर्म्युला वापरायचा आहे. E इज इनव्हर्सली प्रपोर्शनल लॅम्बडा, मागच्या वेळेस सारखाच. दॅट इज E लॅम्बडा इज इक्वल टू कॉन्स्टंट, म्हणजे E1 लॅम्बडा 1 इज इक्वल टू E2 लॅम्बडा 2. E2 काय येईल मग, E1 लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2. E1 किती आहे, 2.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. लॅम्बडा 1 किती आहे, 5000 एंगस्ट्रॉम अपॉन लॅम्बडा 2 किती आहे, 1 एंगस्ट्रॉम. आन्सर काय येईल, 2.5 इंटू 5000 एंगस्ट्रॉम E. येस. What is the only incorrect relation for photon? हे बघा, इट्स रेस्ट मास इज 0, आताच बघितलं आपण. एनर्जी इज इक्वल टू एच न्यू, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. मोमेंटम पी इज इक्वल टू ऍक्च्युअली एच लॅम्बडा, म्हणजे लॅम्बडाची किंमत टाकली म्यू बाय सी, हे बरोबर आहे. इट डज नॉट एक्झर्ट अ प्रेशर. इट एक्झर्ट अ प्रेशर म्हणजे इनकरेक्ट विचारले ना, म्हणजे हे स्टेटमेंट इनकरेक्ट. डी. नेक्स्ट, a radio transmitter operates a frequency of 880 kilohertz and a power of 10 kilowatt. एक minute. Power of 10 kilowatt. The number of photons emitted per second is. हे बघा, नंबर ऑफ फोटॉन्स एमिटेड पर सेकंड साठीचा जो फॉर्म्युला आहे तो आहे पॉवर अपॉन एनर्जी. काय आहे, पॉवर अपॉन एनर्जी, बरोबर आहे. सो नंबर ऑफ फोटॉन्स एमिटेड पर सेकंड एन इज इक्वल टू पी अपॉन ई, पॉवर अपॉन एनर्जी. सिंपली हे बघा, पॉवर अपॉन एनर्जी पी. आता एनर्जी काय, ई इज इक्वल टू एच न्यू. पॉवर प्रोव्हाइड केलेली, एनर्जी बघा कशी दिलेली आहे. आता पॉवर किती प्रोव्हाइड केलेली आहे बघा, 10 किलोवॅट, 10 into 10 raised to 3 watt. 10 into 10 raised to 3 watt upon H Planck's constant आहे 6.63 into 10 raised to minus 34. आणि न्यू फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 880 किलोहर्ट्ज, म्हणजे 10 raised to 3 हर्ट्ज. 880 into 10 raised to 3. हे वर्जन हे 1 आणि हे 3, 10 raised to 4, 6.363 आणि हा 888 घेतला, म्हणजे हा 1 आणि हा 3, 4. 34 मायनस 34 प्लस 4 मायनस 30, वर जाऊन तो प्लस होईल. आणि हे जर सॉल्व्ह केलं आपण तर साधारण येतं 1.72 इंटू 10 raised to 31. दॅट इज ए. काय येईल ते, ए. अ फोटॉन ऑफ वेवलेंथ 4400 एंगस्ट्रॉम इज पासिंग थ्रू अ वॅक्यूम. द इफेक्टिव्ह मास अँड मोमेंटम ऑफ द फोटॉन आर रेस्पेक्टिव्हली. सोपं आहे. पहिले आपण मोमेंटम काढून घेऊ, ते सोपं जातं. पी इज इक्वल टू एच बाय लॅम्बडा. वेवलेंथ डायरेक्ट प्रोव्हाइड केलेली आहे, एच माहिती असतो. हे बघा, वेवलेंथ प्रोव्हाइड केलेली आहे 4400 एंगस्ट्रॉम. कन्व्हर्जन केलं 4.4 इंटू 10 raised to minus 7 मीटर. एचची व्हॅल्यू माहिती आपल्याला स्टँडर्ड. हे सॉल्व्ह केलं बघा, -7 वर जाऊन +7, -34 + 7 -27, आणि साधारण 6/4च्या रेंजमध्ये साधारण आहे, म्हणजे 1.5च्या आसपास येतं ते. सो हे झालं तुमचं मोमेंटम. हे झालं मोमेंटम. आता आपल्याला काय काढायचं आहे, मास ना. येस, मास. तसं नाही काढलं तरी चालेल, कारण का बघा, मोमेंटम 1.5 इंटू 10 raised to minus 27चं एकच आन्सर आहे, ए. डायरेक्ट ए. म्हणजे हे आन्सर बरोबर आहे. समजा हे जर काढायचंच ठरलं तर कसं येईल, मोमेंटम इज इक्वल टू मोमेंटम मास इंटू वेलॉसिटी. सो मास इज इक्वल टू मोमेंटम अपॉन वेलॉसिटी. 1.5 इंटू 10 raised to minus 27 आत्ताच काढलं आपण ते. आणि वेलॉसिटी काय आहे, हां, हे फोटॉन्स आहेत, म्हणजे याचा अर्थ लाईटचा संबंध आहे, म्हणजे स्पीड ऑफ लाईट 3 इंटू 10 raised to 8. सो हे जर सॉल्व्ह केलं तसं बघा, 3 जा म्हणजे 0.5, आणि हे वर जाऊन म्हणजे ऍडजस्ट केलं तर काय होईल, 5 इंटू 10 raised to minus 36. दॅट इज ए. नाउ नेक्स्ट, पुढचं बघा, फोटॉन, सॉरी ते झालं ना आपलं. 12. A source S1 is producing 10 raised to 15 photons per second of wavelength 5000 angstrom. Another source S2 is producing 1.02 into 10 raised to 15 photons per second of wavelength 5100 angstrom. Then ratio of power of S2 to that of S1 is equal to. आता आपण नंबर ऑफ फोटॉन्स एमिटेडचा फॉर्म्युला वापरलाय, पॉवर अपॉन एनर्जी, बरोबर. पॉवर अपॉन
एनर्जी. त्यात तो जर कन्सेप्ट वापरला आपण, मग तुम्हाला दाखवतो मी कसं वापरायचं आहे. बघा, नंबर ऑफ फोटॉन्स इमिटेड पर सेकंड इज इक्वल टू, मी म्हटलंय बघा फॉर्म्युला लाईक 10th MCQ. 10th MCQ मध्ये आपण जो कन्सेप्ट वापरलाय याच्यामध्ये तोच आपल्याला बघा, नंबर ऑफ फोटॉन्स नंबर ऑफ फोटॉन्स एमिटेड पर सेकंड, तो जो फॉर्म्युला वापरला आहे तोच आपल्याला काय करायचा आहे इथे वापरायचा आहे. हे बघा, एन इज इक्वल टू पॉवर अपॉन एनर्जी. पॉवर एनर्जीचा एच न्यू म्हणजे सी बाय लॅम्बडा, हा लॅम्बडा वर जाईल, पी लॅम्बडा अपॉन एच सी. त्याच्यामध्ये एच कॉन्स्टंट आहे, सी कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे. म्हणजे एन इज इक्वल टू पी लॅम्बडा किंवा प्रपोर्शनिटी म्हणू आपण. सो एन प्रपोर्शन टू पी लॅम्बडा. पी इज इक्वल टू काय येईल मग, एन अपॉन लॅम्बडा. पी इज इक्वल टू काय येईल, एन अपॉन लॅम्बडा. मग साधं आहे, P2 इज इक्वल टू N2 अपॉन लॅम्बडा 2 आणि P1 N1 अपॉन लॅम्बडा 1. यांचा जर रेशो घेतला तर काय येईल, P2 अपॉन P1 इज इक्वल टू हे काय येईल, N2 अपॉन लॅम्बडा 2. तसंच अपॉन N1 अपॉन लॅम्बडा 1. लॅम्बडा 1 उडी मारून वर जाईल. व्हॅल्यू टाकल्या, N2 प्रोव्हाइड केलेला आहे, लॅम्बडा 1 प्रोव्हाइड केलेला आहे, लॅम्बडा 2 प्रोव्हाइड केलेला आहे, N1 प्रोव्हाइड केलेला आहे. हे जर आपण साधारण 10⁻15 कॅन्सल होईल. 5000 इंटू 1.02 केलं तर हे साधारण 5100 येतं. अपॉन 5100 म्हणजे साधारण हे किती येईल तुमचं, 1. बी. Photoelectric emission occurs only when the incident light has more than a certain minimum. आपण शिकलेलं आहे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी मध्ये ना आपण, जोपर्यंत थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी क्रॉस होत नाही तोपर्यंत इलेक्ट्रॉन्स इजेक्ट होत नाही. सो photoelectric emission occurs only when the incident light has more than a certain minimum frequency A. 13चं काय येईल, A. त्याला आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणतो. 14 बघा, the photocurrent is IP when a certain number of photons is incident on a photosensitive plate. If the number of photons is doubled, the photocurrent will be. सरळ आहे, नंबर ऑफ फोटॉन जर डबल झाले तर फोटोकरंट पण काय होतं, डबल. दॅट इज 2IP. C. 14 काय येईल, C. 15 बघा आता. In a photoemissive cell with exciting wavelength lambda, the maximum kinetic energy of electron is K. बरं, लॅम्बडाला एनर्जी मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी किती आहे, K. If the exciting wavelength of change to 3 lambda by 4, the kinetic energy of the fastest emitted electron will be. म्हणजे नवीन जो K येईल, नवीन जी कायनेटिक एनर्जी ती आपल्याला पहिल्या कायनेटिक एनर्जीच्या भाषेमध्ये लिहायची म्हणूया किंवा कम्पेअर करायची म्हणूया. बघा कसं करणार, समजून घ्या. लॅम्बडाच्या वेळेस कायनेटिक एनर्जी किती आहे, की, आणि 3 लॅम्बडा बाय 4 ला आपण समजा K डॅश म्हटलं तर K डॅशचं K बरोबरचं रिलेशन काढायचं आहे. हे बघा, आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन आपल्याला माहिती आहे. एच न्यू इज इक्वल टू एनर्जी सप्लाइड इज युटिलाइज फॉर 2 पर्पजेस ना. दॅट इज कॉल्ड फोटोइलेक्ट्रिक वर्क फंक्शन. म्हणजे इंटिरियर टू सरफेसवर यायला जी मिनिमम एनर्जी लागते, द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू इलेक्ट्रॉन टू मूव्ह फ्रॉम इंटिरियर टू द सरफेस ऑफ अ मेटल, दॅट इज फोटोइलेक्ट्रिक वर्क फंक्शन 50. अँड रिमेनिंग ऍक्ट्स एज इट्स मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. ती त्या इलेक्ट्रॉनची मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी उरलेली, आणि ती प्रत्येकाची वेगवेगळी असते. मग K मॅक्स इज इक्वल टू काय येईल, हा 50 इकडे जाईल, एच न्यू मायनस 50. K मॅक्स इज इक्वल टू न्यूची किंमत टाकतो, C बाय लॅम्बडा SC बाय लॅम्बडा मायनस 50, म्हणजे K इज इक्वल टू SC बाय लॅम्बडा मायनस 50. ही झाली फर्स्ट केस. म्हणजे लॅम्बडाच्या वेळेस कायनेटिक एनर्जी किती आहे, K. आता फर्स्ट सेकंड केस, K डॅश इज इक्वल टू SC. आता लॅम्बडा किती आहे, 3 लॅम्बडा बाय 4. म्हणजे लॅम्बडाच्या वेळेस K दिलेला आहे आणि 3 लॅम्बडा बाय 4च्या वेळेस K डॅश काढायचं आणि त्याचं याच्यावर रिलेशन बघायचं आहे. SC अपॉन 3 लॅम्बडा बाय 4, 4 उडी मारून वर जाईल. सो 4/3 SC बाय लॅम्बडा मायनस 50. इक्वेशन 1 वरनं समजा जर आपण SC बाय लॅम्बडाची किंमत काढली, हे बघा इक्वेशन 1 वर SC बाय लॅम्बडा जर घेतला तो इथे टाकायचा आपल्याला, HC बाय हा H SC बाय लॅम्बडा. हे 50 इकडे जाईल म्हणजे K प्लस 50 येईल. SC बाय लॅम्बडाची किंमत काय येईल, K प्लस 50. सो इज इक्वल टू 4/3. हे बघा SC बाय लॅम्बडाची किंमत काय आली, K प्लस 50 तिथे टाकायची. म्हणजे K डॅश इज इक्वल टू 4/3 SC बाय लॅम्बडाची किंमत K प्लस 50 मायनस 50. K डॅश इज इक्वल टू 4/3 आत घेतला आहे K प्लस 4/3 50 मायनस 50. K डॅश इज इक्वल टू 4/3 K प्लस 450 मायनस 350 50/3.
आता तुम्ही जर हे कम्पेअर केलं तर कोण मोठा आहे? हे बघा, के डॅश किती आहे? 4/3k प्लस समथिंग. त्यामुळे के डॅश हा ग्रेटर दॅन काय? 4/3k. किती नाही बाय, ॲक्च्युली गरज नाही याची, फक्त एवढं हे दिलेलं आहे आपल्याला डी मध्ये बघा, मोर दॅन 4k/3. 4k/3 पेक्षा के डॅश जो नवीन येईल तो मोठा असेल. Now, light coming from a discharge tube filled with pure hydrogen falls on the cathode of a photoelectric cell. The work function of surface of cathode is 4 electron volt. Which of the following value of anode voltage with respect to the cathode will likely to make the photocurrent 0? फोटोकरंट 0 म्हणजे याचा अर्थ एक प्रकारचं काय झालं? ते स्टॉपिंग पोटेन्शियल झालं. ते काय झालं? एक प्रकारचं स्टॉपिंग पोटेन्शियल. आता लक्षात घ्या, लाईट कमिंग फ्रॉम डिस्चार्ज ट्यूब फिल्ड विथ प्युअर हायड्रोजन. मग त्याची जी मॅक्झिमम पॉसिबल एनर्जी असेल डिस्चार्ज ट्यूब ऑफ हायड्रोजनची, आपण त्याला काय घेतो? ग्राउंड स्टेटची -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे मग ती जी -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे ही त्याची काय झाली? मॅक्झिमम पॉसिबल एनर्जी ड्यू टू डिस्चार्ज ऑफ हायड्रोजन. ती त्याची काय असते? ग्राउंड स्टेट एनर्जी असते. बरोबर आहे. आता ही जी आहे -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि वर्क फंक्शन किती आहे? 4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. दॅट इज मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड फ्रॉम इंटिरियर टू द सरफेस. त्या इलेक्ट्रॉनला जी कमीत कमी लागते ती काय असते? फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन. ती किती? 4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तेवढी निघून जाईल. मग 13.6 मधनं जर 4 इलेक्ट्रॉन व्होल्ट गेले तर साधारण उरतात किती तुमचे? 9.6. किती उरतात? 9.6. म्हणजे साधारण 9.6 लक्षात घ्या, 9.6 एवढी मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी त्या इलेक्ट्रॉनकडे असेल जेव्हा तो बाहेर पडेल. म्हणजे याचा अर्थ साधारण त्या रेंजमधलं व्होल्टेज त्याला लागेल स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजे 9.6 म्हणजे जवळजवळ 10. आणि स्टॉपिंग म्हणून ते आपण रिव्हर्स म्हणजे निगेटिव्ह व्होल्टेज येतो की नाही. सो दॅट इज -10 व्होल्ट. ओके. Now next one. In a photoelectric experiment, the potential difference V that must be maintained between the illuminated surface and the collector just to prevent any electron from reaching the collector is determined at. आता हे बघा, ही जे F0 आहे आपण μ0 घेतो, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ही, आणि ही मोर दॅन दॅट. मग आता साधी गोष्ट की काय होईल? आइन्स्टाईन्स थेअरीनुसार आपल्याला काय फॉर्म्युला आपल्याकडे? E इज इक्वल टू एच न्यू, आणि एच न्यू इज इक्वल टू काय? के मॅक्स प्लस 50. बरोबर नाही? तुम्हाला दाखवतो मी, थांबा. E इज इक्वल टू एच न्यू इज इक्वल टू के मॅक्स प्लस 50. के मॅक्स इज इक्वल टू हे इकडे जाईल एच न्यू मायनस 50, आणि आपल्याला माहिती आहे 50 इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण? एच न्यू 0. सो के मॅक्स इज इक्वल टू एच न्यू मायनस एच न्यू 0. फक्त आता इथे काय आहे? न्यू 0 जी आहे ती F0 आहे आणि न्यू जी आहे ती F1 आहे. म्हणजे इथे फॉर्म्युला काय होईल? एच F1 मायनस एच F0. एच कॉमन निघेल, एच F1 मायनस F0. हे बघा, एच F1 मायनस F0 सी. एक मिनिट. सो याचा आन्सर किती येईल? सी. H in bracket F1 minus F0. ओके. पुढचं बघू. An electromagnetic radiation has photons of energy of 14.4 kiloelectron volt. Part of electromagnetic spectrum it belongs is. आता याच्यात काय करायचं आहे की यातला कुठला रिजन आहे यासाठी आपल्याला त्याची वेव्हलेंथ माहिती पाहिजे. मग सिंपल आहे, एनर्जी प्रोव्हाइड केलेली आहे, एनर्जीचा वापर करून आपल्याला वेव्हलेंथ काढता येते. बेसिक फॉर्म्युला वापरायचा, E इज इक्वल टू एच न्यू. E इज इक्वल टू एच न्यू. न्यू इज इक्वल टू काय येईल मग? E बाय एच. ईची व्हॅल्यू ईची व्हॅल्यू एक मिनिट दिलेली आपल्याला 14.4 किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट. 14.4 किलो इलेक्ट्रॉन व्होल्टचं काय झालं? 10⁻³ इलेक्ट्रॉन व्होल्ट. इलेक्ट्रॉन व्होल्टचं कारण हे काय जूल सेकंड असतो एच, त्यामुळे हे आपल्याला कशात करावं लागेल? जूलमध्ये. सो मल्टिप्लाय बाय 1.6 इंटू 10⁻⁻19 हे काय झाले? जूल, आणि हे जूल सेकंड. सो 6.63 इंटू 10⁻34
हे सॉल्व्ह केल्यावर फ्रिक्वेन्सी येते साधारण 3.5 इंटू 10⁻18 हर्ट्स. मग वेवलेंथ काढायची. सी इज इक्वल टू म्यू लॅम्बडा, लॅम्बडा इज इक्वल टू सी बाय म्यू. सी म्हणजे स्पीड ऑफ लाईट, 3 इंटू 10⁸ अपॉन फ्रिक्वेन्सी प्रोव्हाइड आलेली आपली 3.5 इंटू 10⁻18. हे सॉल्व्ह केल्यावर ते साधारण 0.86 इंटू 10⁻−10 मीटर म्हणजे साधारण 0.86 अँगस्ट्रॉम. आणि 0.86 अँगस्ट्रॉम ही जी रेंज आहे म्हणजे 0.8600 अँगस्ट्रॉम ही जी रेंज आहे वेवलेंथची ती साधारण एक्स रेजसाठी असते. साधारण ती काय असते? एक्स रेजसाठी असते. त्यामुळे आपल्याला आन्सर काय येईल? एक्स रेज. सी काय येईल? सी. इन द गिव्हन ग्राफ let IA, IB, IC, but with the intensities, and FA, FB, FC with the frequencies for the curves A, B and C respectively. Which of these correct? आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं याच्यामध्ये तर स्टॉपिंग पोटेन्शियल ए आणि बीचं बघा, ए पण इथे येऊन थांबतोय, बी पण इथे येऊन थांबतोय, म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल ए आणि बीचं कसं आहे? सारखं आहे. मग स्टॉपिंग पोटेन्शियल जर सारखं असेल तर दोघांच्या फ्रिक्वेन्सीज कशा असतील? सारख्या. म्हणजे एफ ए इज इक्वल टू एफ बी. आता एफ ए इज इक्वल टू एफ बी 3 ठिकाणी ए, सी आणि बी. मग आता पुढचं आपल्याला इंटेन्सिटीकडे जावं लागेल. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर सी आणि बी दोघांचं सॅच्युरेशन करंट जे आहे, सॅच्युरेशन करंट कसं आहे? सारखं आहे. त्यामुळे दोघांची सॅच्युरेशन करंट सारखं म्हणजे दोघांची इंटेन्सिटी कशी आहे? सारखी आहे. पण ए आणि बी यांचं सॅच्युरेशन करंट वेगळं आहे किंवा ए आणि सी यांचं सॅच्युरेशन करंट कसं आहे? वेगळं आहे. म्हणजे इंटेन्सिटी आय ए इज नॉट इक्वल टू आय बी किंवा इंटेन्सिटी आय ए इज नॉट इक्वल टू आय सी, ते चेक करायचं. आता आपल्याला आय ए इज इक्वल टू आय सी हे बरोबर नाहीये, हे तर नाहीच आहे, ह्या विषय संपला. मग आय ए इज इक्वल टू आय बी हे पण नाहीये. हे बघा, ए बघा, आय ए इज नॉट इक्वल टू आय बी म्हणजे कशावरून? तर दोघांचं सॅच्युरेशन करंट वेगळं आहे. दॅट इज कॉल्ड दिस इज सॅच्युरेशन करंट. हे सॅच्युरेशन करंट आहे. हा ऍक्सिस फोटो करंटचा आहे ना, त्यामुळे सॅच्युरेशन झालं. पोटेन्शियल वाढलं तरी सुद्धा हे करंट तेच राहतं, म्हणजे सॅच्युरेशन लेवल आहे. आय एचं आणि आय सीचं सॅच्युरेशन करंट वेगळं आहे, त्यामुळे इंटेन्सिटी आय ए इज नॉट इक्वल टू आय सी. तसंच इंटेन्सिटी ऑफ आय ए इज नॉट इक्वल टू आय बी. तर हे सर्व याला मॅच करतं ए. एफ ए इज इक्वल टू ए बी बरोबर आहे आणि आय इज नॉट इक्वल टू आय बी. सो आन्सर इज ए. For thermionic emission, a cathode or emitter is heated in evacuated space to emit electrons. Choose the incorrect option regarding thermionic emission. आपल्याला काय शोधायचंय? इनकरेक्ट शोधायचंय. ऍक्च्युली हा आपल्याला सध्या नाहीच आहे. फॉर थर्मोनिक emission, a cathode or emitter is heated in evacuated space to emit electrons. Choose the incorrect option regarding thermionic emission. Tungsten is preferred as a suitable material as it has low work function. त्याचं लो वर्क फंक्शन आहे म्हणून टंगस्टनला प्रेफर करतात असं मुळीच नाही. असं मुळीच नाही, टंगस्टनला वापरतच नाही मुळात. त्यामुळे याचा संबंध येत नाही. म्हणजे पहिलेच आन्सर बरोबर आहे आपलं. पहिले आन्सर येस, ए. 20चं काय येईल? ए. 21 बघा. फ्रॉम द फिगर बिलो डिस्क्रायबिंग फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट वी मे इन्फर करेक्टली दॅट. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण NA and AL both have same threshold frequency. अजिबात नाही, दोघांची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी वेगळी. Maximum kinetic energy for both the metals depend linearly on frequency. Yes, हे बरोबर आहे बघा, कारण स्टॉपिंग पोटेन्शियल EVS किंवा EV0 इज इक्वल टू K मॅक्स म्हणतो आपण. त्यामुळे स्टॉपिंग पोटेन्शियलचा ग्राफ काय किंवा मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीचा ग्राफ काय सारखाच आहे. आणि हे स्टेटमेंट बघा, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ बोथ मेटल्स डिपेंड लिनियरली, सरळ जाते बघा. कशाशी? फ्रिक्वेन्सीशी. सो करेक्ट. सो आन्सर बी इज करेक्ट आन्सर. A photocell is illuminated by a small bright source placed 1 meter away. When the same source of light is placed 0.5 meter away, the number of electrons emitted by photocathode would.
आपण आता बघितलेले बघा, सुरुवातीलाच बघितलं होतं इंटेन्सिटीचं आणि डिस्टन्स रिलेशन काय इन्व्हर्स. आता हे डिस्टन्स काय झालंय, हाफ झालेलं बघा, 1चं अर्ध झालेलं आहे. हां, म्हणजे याचा अर्थ 1/d², हाफ झालंय म्हणजे याचा अर्थ 1/2चा स्क्वेअर म्हणजे 1/1/2चा स्क्वेअर म्हणजे 1/1/4, म्हणजे जम्प करून 4 वर जाईल, दॅट इज 4 टाइम्स. किती होईल ते 4 टाइम्स. काय कन्सेप्ट वापरणार आपण, आय इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू d². जर हे हाफ झालं, रिलेशन इन्व्हर्स आहे आणि ते स्क्वेअरने बदलते म्हणजे 1/2 स्क्वेअरने बदलेल, ते 1/1/2², 1/1/2² म्हणजे किती होईल ते, इन्क्रीजेस बाय 4 टाइम्स. हे बघा, सो याचा आन्सर येईल तुमचा इन्क्रीज बाय फॅक्टर 4. ओके, पुढचं. Now, laser used to weld detached retinas emits light with a wavelength of 650 nanometer in pulses that are of 20 millisecond duration. The average power during each pulse is 0.6 watt. Find the energy in each pulse in electron volt and in single photon. आता हे कसं सोडवायचं, तर परत आपल्याला काय प्रोव्हाइड केलेलं आहे बघा, तोच फॉर्म्युला आपला E = h/nu. हां, E = h/nu. h/nu साठी काय, न्यूची किंमत c/λ, sc/λ. आता याच्यामध्ये हे लक्षात घ्या, मी तुम्हाला दाखवतो कसं ते. हे बघा, E = h/nu, nu = c/λ. आता नेहमी काय करायचं, sc/λ. आता याच्यामध्ये ही जी व्हॅल्यू येईल आपली, h ची किंमत आहे 6.63 × 10⁻34 × 3 × 10⁸. हां, आता हे जूलमध्ये, हे इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आपण डिवाइड बाय काय करणार, 1.6 × 10⁻19. मी असं हे केलेलं आहे. हे जर आपण सॉल्व्ह केलं, सॉरी हे नका घेऊ, हे पण घ्यावं लागेल कारण का नॅनोमीटरचे. मग ही जर व्हॅल्यू सॉल्व्ह केली तर ही 1240 इलेक्ट्रॉन व्होल्ट येतं, 1240. लिहून ठेवले, स्टँडर्ड फॉर्म्युला क्रिएटेड 1240. बरं, आता काय करायचं, इन्क्लुडिंग धिस घ्यायचं, कारण आपल्याला आता 652 नॅनोमीटर प्रोव्हाइड केलेलं आहे. नॅनो म्हणजे 10⁻⁹. लक्षात घ्या. त्यामुळे अशा टाईपचे प्रॉब्लेम सोडवताना काय करायचं, हा जो पार्ट आहे हा लक्षातच ठेवायचा. फक्त काय करायचं, लॅम्बडाची जी नॅनोमीटरची व्हॅल्यू असेल त्याने डिवाइड करायचं 1240ला. आलं आन्सर, म्हणजे पहिला पार्ट सुटतो आपला. हे बघा, sc/λ, याच्यामध्ये hc जूलमध्ये कन्वर्ट केलं इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये, आणि लॅम्बडा नॅनोमीटरमध्ये जसंच तसंच ठेवायचं 652. त्याची व्हॅल्यू जी 10⁻⁹ आहे ती ऑलरेडी घेऊन टाकायची आणि सर्व केल्यावर येतं ते 1240 इलेक्ट्रॉन व्होल्ट, आणि 652 फक्त डिवाइड करायचं, त्याची व्हॅल्यू येते 1.9 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, हा एक पार्ट झाला. आता पुढचं बघा, 1.9 म्हणजे डायरेक्ट आन्सर येईल डी. हे बघा, 1.9 चे दुसरे कुठलेच नाही आहे. हां, आता हे येतं का ते बघू, 7.5 ते पण काढता येतं आपल्याला. एनर्जी, आता पॉवरचा फॉर्म्युला काय आहे, वर्क अपॉन टाइम. वर्क म्हणजे एनर्जी अपॉन टाइम, मग एनर्जी काय येईल, पॉवर इंटू टाइम. पॉवर किती, 0.6 वॅट आहे, सो 0.6 इंटू टाइम किती, 20 मिली आहे, -3. सो हे सॉल्व्ह केल्यावर साधारण आपल्याला ही व्हॅल्यू बघा काय येते. सो 1.2 × 10⁻² च्या आसपास येईल, पण ते जूलमध्ये येईल. आणि मग परत आपल्याला 1. हे बघा, हे जे सॉल्व्ह केलं तर हे जूलमध्ये येतं, मग हे 1.6 × 10⁻19 ने जे डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर, एक मिनिट, आपल्याला हे जे 1.2 × 10⁻² हे जूलमध्ये येईल, डिवाइड बाय 1.6 × 10⁻19 केलं तर 7.5 × 10⁻16 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तसं सोडवायची गरज नाही. हे बघा, ओके. पुढचं बघा, आता एनोड व्होल्टेज इज ॲट +3 व्होल्ट. Incident radiation has frequency this, and work function of photocathode is 2.8 electron volt. Find the minimum and maximum kinetic energy of photoelectrons in electron volt. आता बघा, K max चा फॉर्म्युला आपल्याकडे, K max = काय, hν - 50. hν काय, ही व्हॅल्यू h ची टाकली, फ्रिक्वेन्सी दिलेली 1.4 × 10⁻15 हर्ट्ज, ती व्हॅल्यू टाकली.
हे जूलमध्ये डिवाइड बाय 1.6 इंटू 10⁻⁹ इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये आलं. कारण -50 कशात प्रोव्हाइड केलेलं आहे 2.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट. हे जर सॉल्व्ह केलं तर हे तर 5.8 मायनस 2.8 दॅट गिव्स 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे साधारण ही व्हॅल्यू येईल मॅक्सची काढायची मी दुसरी व्हॅल्यू 3 ची म्हणजे ही येईल. साधारण हे आन्सर यायला पाहिजे बी. हे काय यायला पाहिजे बी. ओके. 25 बघा. Let K1 be the maximum kinetic energy of photoelectrons emitted by light of wavelength λ1 and K2 corresponds to the wavelength λ2. If λ1 is equal to λ2 then हे सोपं आहे. K1 आणि K2 चं मागच्या वेळेस आपण जर रिलेशन काढलं तसंच आहे. Ke max is equal to SC by λ minus phi0. पहिल्या केससाठी काय येईल K1 is equal to SC upon λ1 minus phi0. दुसऱ्या केससाठी काय येईल K2 is equal to SC upon λ2 minus phi0. कंडिशन काय प्रोव्हाइड केलेली आहे λ1 is equal to λ2. ही जर किंमत आपण टाकली इथे तर आपल्याला काय मिळतं बघा K1 is equal to SC upon λ1 किती आहे 2λ2 minus phi0. K1 is equal to याला मी 1/2 सेपरेट काढून घेतलं आणि SC upon λ2 minus phi0 लिहिलं. आणि मग SC upon λ2 ची किंमत जर इथून मी काढली किती येईल ती SC upon λ2 हा तिकडे जाईल म्हणजे K2 प्लस phi0 ती किंमत मी इथे टाकू शकतो याच्याबद्दल. सो K1 इज इक्वल टू 1/2 SC upon λ2 ची किंमत किती मिळाली मला वरून K2 प्लस phi0 हा माझा मायनस phi0. K1 इज इक्वल टू याला आत घेतलं K2/2 प्लस phi0/2 मायनस phi0. ओके. मग K2/2 phi0/2 मायनस म्हणजे हा मायनस होईल मायनस phi0/2 K2/2 मायनस phi0/2. त्याच्यावरून लक्षात आलं का तुमच्या K1 इज लेस दॅन दिस वन K2/2. सो K1 इज लेस दॅन कारण बघा मी जर हा इकडे आणला तर K2/2 किती होईल K1 प्लस phi/2 किंवा phi0/2. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ K2/2 मोठा आहे K1 पेक्षा कितीने phi0/2 ने. कळलं काय बघा K2/2 हे इकडे जर नेले मी ते काय होईल K1 प्लस phi0/2 म्हणजे K2/2 K1 पेक्षा एवढा मोठा आहे म्हणजेच K1 लहान आहे. K1 इज लेस दॅन K2/2. C काय लिहायचं K1 इज लेस दॅन K2/2. C. 26 बघा. If the frequency of light in photoelectric experiment is doubled, the stopping potential will be halt. हाफ तर होणार नाही. डबल, मोर दॅन डबल, लेस दॅन डबल. हा. सो इट इज डबल्ड. B. Tungsten has work function 4.8 electron volt. We wish to use tungsten as a photocathode with 600 nanometer wavelength. What shall we do? Yes. आता याच्यामध्ये थेरोटिकल पॉइंट आहे. ऑक्साइड कोट टंगस्टन. काय करायचं आपल्याला टंगस्टन हॅज वर्क फंक्शन सो अँड सो. वी शुड यूज टू टंगस्टन एज अ फोटो डायोड विथ 600 नॅनोमीटर वेवलेंथ. व्हॉट शुड वी डू? कोटिंग करावं लागेल आपल्याला ऑक्साइड कोटिंग सो दॅट इट बिकम्स अ फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल. ओके. रेडिएशन्स ऑफ 2 photons एनर्जी ट्वाइस. बघा रेडिएशन्स ऑफ 2 photons एनर्जी कॉमा आहे ट्वाइस and 10 times the work function of metal are incident on the metal surface successively. The ratio of maximum velocities of photoelectrons emitted in 2 cases. काय विचारलं माहिती का पहिल्यांदा जी वर्क फंक्शन आहे पहिल्या याचं ते आहे ट्वाइस वर्क फंक्शन मेटलच्या. दुसऱ्यांदा जी आहे ती 10 times वर्क फंक्शन ऑफ मेटल. असं असताना पहिल्या वेळेस जी इलेक्ट्रॉन बाहेर पडेल त्याची वेलॉसिटी आणि दुसऱ्या वेळेस जो इलेक्ट्रॉन बाहेर पडेल त्याची वेलॉसिटी मॅक्झिमम वेलॉसिटी यांचा रेशो काय येईल हे पण आपल्याला सोपं जाईल. वेलॉसिटी काढायची म्हणजे कायनेटिक एनर्जीचा विचार करावा लागेल. Ke max इज इक्वल टू hν मायनस phi0. ओके. Ke max म्हणजे काय 1/2 mv² इज इक्वल टू hν म्हणजे e मायनस phi0 एनर्जीचं ती. फर्स्ट केसमध्ये आपण वापरू 1/2 mv² पहिल्या वेळेस काय म्हटलंय त्याने ती एनर्जी हे बघा रेडिएशन्स ऑफ 2 photons एनर्जी. पहिली काय ट्वाइस द वर्क फंक्शन आणि दुसरी काय 10 times द वर्क फंक्शन. म्हणजे पहिली एनर्जी
250 आहे आणि दुसऱ्यांदा जे वापरू ती 1050 आहे. हे बघा, फर्स्ट केसमध्ये ती एनर्जी 250 आहे, मायनस हा आपला फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन, त्या मेटल जे काय असेल ते, आणि त्यावेळेची व्हेलॉसिटी काय येईल मग V1, इक्वेशन 1. मग 250 मायनस 50 50, म्हणजे 1/2 m V1 स्क्वेअर इज इक्वल टू 50, इक्वेशन 1. सेकंड केसमध्ये काय आहे, 1/2 m V2 स्क्वेअर इज इक्वल टू, आता एनर्जी किती आहे 10 टाइम्स वर्क फंक्शन, 1050 मायनस 50 दॅट गिव्स 950. ओके, रेशो घेतला दिस अपॉन दिस, याच्यात 1/2 m 1/2 m कॅन्सल झालं, V1 स्क्वेअर अपॉन V2 स्क्वेअर इज इक्वल टू 50 अपॉन 950. V1 स्क्वेअर अपॉन V2 स्क्वेअर इज इक्वल टू 50 अपॉन 950. 50 50 कॅन्सल, V1 स्क्वेअर अपॉन V2 स्क्वेअर इज इक्वल टू 1/9. स्क्वेअर रूट जर घेतलं तर V1 अपॉन V2 इज इक्वल टू 1/3. सो रेशो काय 1/3. B. The maximum kinetic energy of the photoelectrons depends on simple frequency. Maximum kinetic energy कसा depend असेल frequency. Okay. Now in a photoelectric effect measurement, the stopping potential for a given metal is found to be V0. बरं, पहिल्या केस मधलं किती आहे स्टॉपिंग पोटेन्शियल V0. When radiation of wavelength is lambda 0. Lambda 0 wavelength च्या वेळेस स्टॉपिंग पोटेन्शियल V0 आहे. If the radiation of wavelength is 2 lambda 0 with same metal, म्हणजे तुमचा फोटोइलेक्ट्रिक वर्क फंक्शन सारखं असेल, स्टॉपिंग पोटेन्शियल विल बी, नवीन स्टॉपिंग पोटेन्शियल काढायचं. साध्या भाषेमध्ये लॅम्बडा 0 वेव्हलेंथ असताना V0 स्टॉपिंग पोटेन्शियल, तर 2 लॅम्बडा 0 असताना स्टॉपिंग पोटेन्शियल किती. सिंपल आहे. हे बघा, आपला बेसिक फॉर्म्युला आहे बघा, के मॅक्स इज इक्वल टू SC बाय लॅम्बडा मायनस 50, आणि आपल्याला हेही माहिती आहे के मॅक्स इज इक्वल टू EV0 किंवा EVS स्टॉपिंग पोटेन्शियल. EVS किंवा EV0 इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, के मॅक्स. त्यामुळे के मॅक्सच्या ऐवजी आपण काय लिहिलं, EV0 इज इक्वल टू, आणि HNU म्हणजे SC बाय लॅम्बडा मायनस 50. त्याचं म्हणणं काय, लॅम्बडा 0 वेव्हलेंथ असताना पोटेन्शियल किती आहे, स्टॉपिंग पोटेन्शियल V0, बाकी पॅरामीटर तेच राहतील. सो EV0 इज इक्वल टू SC अपॉन लॅम्बडा 0 मायनस 50. आणि नंतर काय म्हणतोय तो, वेव्हलेंथ 2 लॅम्बडा 0 असताना त्याचं स्टॉपिंग पोटेन्शियल समजा किती आहे, V0 डॅश. तर आपल्याला V0 डॅश काढायचंय इन टर्म्स ऑफ V0. ओके, बाकी फोटोइलेक्ट्रिक वर्क फंक्शन बदलणार नाही कारण मेटल तेच असतं. गिवन मेटलसाठी फोटोइलेक्ट्रिक वर्क फंक्शन कसं असतं, सेम. मग आता इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 करू. यातनं E कॉमन निघेल, V0 मायनस V0 डॅश, E कॉमन V0 मायनस V0 डॅश इज इक्वल टू, हे मायनस 50 मायनस मायनस प्लस कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे HC कॉमन निघेल अपॉन, किंवा SC अपॉन लॅम्बडा 0 कॉमन निघेल. इथे काय राहील 1, आणि इथे काय राहील 1/2. बघा, SC अपॉन लॅम्बडा 0 याचा 1, आणि इथे हा 1/2 मायनस 1/2, कारण आपण हे सबट्रॅक्ट केलं, दिस मायनस दिस, दिस मायनस दिस, दिस मायनस दिस. ओके, सो EV0 मायनस V0 डॅश इज इक्वल टू, आता 1 मायनस 1/2 1/2, सो 1/2 SC लॅम्बडा 0, 1/2 SC लॅम्बडा 0. हा तिकडे गेला E, सो V0 मायनस V0 डॅश इज इक्वल टू SC अपॉन 2 लॅम्बडा 0, इथे हा E डिवाइड होईल, सो SC अपॉन 2 लॅम्बडा 0 E. ओके, सो V0 डॅश पाहिजे ना आपल्याला, मग हे याला इकडे पाठवायचं, याला इकडे पाठवायचं, मग काय होईल, V0 डॅश इज इक्वल टू, हे इकडे होईल, म्हणजे हा इकडे जाऊन प्लस आणि हा इकडे जाऊन मायनस, V0 मायनस HC अपॉन 2 लॅम्बडा 0 E. सो V0 डॅशची किंमत काय आली, V0 मायनस SC अपॉन 2 लॅम्बडा 0 E. D, V0 मायनस SC अपॉन 2 लॅम्बडा 0 E. दिसतंय का, V0 मायनस SC अपॉन 2 लॅम्बडा 0 E. ओके, ठीक आहे. पुढचे MCQs आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.